श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक. चला तर मंडळी, आज बनवूया तंदुरी. तर हे बघा, मस्त आपल्या कोलंब्या आहेत. तर आपण आता बनवूया कोलंबी तंदुरी. आता मी कोलंबी साफ करून घेतलेली आहे. डोकं फक्त तोडलेलं आहे आणि मधून म्हणजे पोटाखालून चीर मारलेली आहे आणि धागा काढून घेतलेला आहे. आता आपण त्याला लागणारं साहित्य बघू. तंदुरी करण्यासाठी लागणारं साहित्य बघा. इथे मी दही घेतलेलं आहे, थोडंही छोटी वाटी अर्धी वाटी घेतलेली आहे. हळद अर्धा टेबलस्पून घेतलेला आहे. घरचा लाल मसाला घेतलेला आहे 2 टेबलस्पून. चाट मसाला घेतला आहे अर्धा टेबलस्पून. चवीनुसार मीठ घेतले आहे. अर्ध लिंबू घेतलेलं आहे आणि बटर घेतले, अमूलचं बटर घेतलेलं आहे. आणि हे आलं, लसूण, मिरची, पुदिना आणि कोथिंबीर यांचं पेस्ट करून घेतलेले, मिक्सरला म्हणजे वाटून घेतलेलं आहे. तर आपण आता बनवणार आहोत तंदूर मसाला. तर बघा, तंदूर मसाला बनवण्यासाठी आधी आपण दही घेऊया. दहीमध्ये हळद घालू. हळद, मसाला, चाट मसाला, आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा म्हणजे वाटून घेतले. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिना यांची पेस्ट करून घेतलेली आहे. लिंबू पिळून घ्यायचं. मस्त हा तंदूर मसाला होतो. आणि मग आपण कोलंबीमध्ये भरून घेऊया मस्तपैकी. तर आता आपण चवीनुसार मीठ घालायचं. मीठ थोडंसं घाला, कारण आपण चाट मसाला पण घातलेला आहे, त्यानुसार आपण मीठ घालूया. चाट मसाला घातलेला आहे त्यामुळे त्यानुसार मीठ घालू. तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेते मी. तंदूर मसाला मस्त रेडी झालेला आहे छानपैकी. तुम्हाला हवे असल्या तुम्ही फूड कलर म्हणजे तंदूर कलर असतो ना, तो पण घालू शकता, पण काय आवश्यकता नाही आहे. आता आपल्याला घरीच खायचे आहे तर कशाला उगाच, मुलांना पण खायला लागतं, त्यामुळे कलर आपण स्किप करूया, नाही टाकायचा. तर बघा, आता हा मसाला झालेला आहे. आता मी कोलंबीमध्ये भरून घेते. बघा, आता आपण कोलंबीमध्ये हा तंदूर मसाला भरून घेऊया. बघा, अशी कोलंबी घ्यायची मस्त अशी. बघा, अशी मी कोलंबीला अशी मधून अशी खालून फाडलेली आहे. इथून काळा धागा काढलेला आहे. बघा, अशी शेपूट ठेवली ना मग छान वाटते ती तंदुरीसारखी. तर बघा, आता ह्या कोलंबीमध्ये आपण हा मस्त तंदूर मसाला असा भरून घेऊया. मस्त असा भरून घ्यायचा, असा लावून घ्यायचा त्याला. अशाच पद्धतीने आता मी सर्व कोलंब्या असा तंदूर मसाला असा सर्व कोलंबींना असा भरून घेते. बघा, हे बघा, असं इथून खालून कट दिलेली आहे. तसा असा मसाला मस्त भरून घ्यायचा. मग ते छान लागते कोलंबी खायला, अगदी तंदुरीसारखी अशी. आता मी हे सर्व कोलंब्या अशा मस्तपैकी अशा भरून घेते मस्तपैकी. बघा, आता या सर्व अशा भरून घेते. सर्व मसाला मस्तपैकी भरून झालेला आहे. आता आपण काय करायचे, अशी एक जाळी म्हणजे घ्यायची आणि आपण गॅसवर करायची, कारण आपल्याकडे आता तंदूर करायसाठी दुसरं हे नाही आहे. तुमच्याकडे जर कोळशाची शेगडी असेल तर कोळशावर करा तरी छान. तर आपण गॅसवर करूया आता. चला, तर आपण गॅसवरती जाळी ठेवलेली आहे. पण सर्वप्रथम आधी काय करायचं, आपण या जाळीला ना असं बटरचा हात लावून घ्यायचा. तुम्ही तेल लावू शकता, काहीही लावू शकता. तर मी असं बटर लावून घेते आणि मग त्याच्यावरती कोलंब्या ठेवायच्यात आपल्याला. तर आता मी बटर लावलेलं आहे बघा. आता हे बटर लावून घेतलेलं आहे. आता काय करायचं, आपण एक एक कोलंब्या अशा ठेवून घेऊया. बघा, आता ज्या बाजूने आपण जो मसाला भरला आहे तो मसाला वरती ठेवू, नाही तर तो मसाला पडेल. अशा पद्धतीने आधी ठेवूया आणि मग नंतर त्याला उलट करू. अशा पद्धतीने आता मी ह्या सर्व कोलंब्या अशा जेवढ्या राहतील तेवढ्या ठेवते याच्यावरती. मसाला भरला आहे तो असा वरती. आता मी अशा पद्धतीने आता सर्व कोलंब्या ठेवून घेते बघा. आणि आता गॅस चालू करते. तर बघा, आता मी गॅस चालू करून घेते. गॅसची फ्लेम मीडियम टू हायवर करा. आणि हे बटर थोडं आपल्याला असं बटर लावायचं.
आपल्या कोलंब्या मस्त तंदूर होत आहेत. अशा उचलून परत हे करायचं म्हणजे त्या करपणार पण नाही. कोलंब्या खालून व्यवस्थित करून घ्यायच्या, मग नंतर त्याला पलटी करायचे. आता आपण गॅस जरा घालूया आणि याला पलटी करून घेते. आता मी सर्व कोलंब्या आता पलटी आहे. तर कोलंब्या आपण अशा पलटी करून घेऊ बघा. अशा उलट्या ठेवायच्या. आता या सर्व कोलंब्या मी अशा ठेवून घेते. जरा थंड झाल्यानंतर पण तुम्ही करू शकता, कारण गरम आहे म्हणून. आता मी सर्व हे करून घेते, पलटी करून घेतल्या. आता पुन्हा आपण गॅस चालू करून घेऊया मीडियम टू हायवर, आणि असं चारी बाजूने म्हणजे असं फिरवायचं आणि सगळ्या बाजून त्या कोलंब्या सगळ्या चांगल्या बाजूने अशा फ्राय करून घ्यायच्या. असं वरून असं बटर लावायचं. असं फिरवायचं सगळ्या बाजूने. कोलंब्या चांगल्या म्हणजे भाजल्या गेल्या पाहिजे. पद्धतीने सर्व कोलंब्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या. चांगली मस्तपैकी भाजून निघाली पाहिजे कोलंबी. हवं असले तुम्ही फ्राय पॅनवरती आधी फ्राय असे थोडेसे करून घेऊन मग तुम्ही असे भाजू शकता. तसं पण करू शकता, कसंही करू शकता. मस्त भाजून झालेली आपली कोलंबी, मस्तपैकी तंदूर, मस्त वास सुटलेला आहे तंदूरचा. चला आता आपण गॅस घालूया. झालेलं आहे तर आपण काढून घेऊ. आता मी काढून पद्धतीने आपल्या मस्त तंदूर झालेल्या आहेत कोलंब्या. बघू शकता तुम्ही, असे खायला मस्तपैकी अशा मस्त तंदूर झालेल्या कोलंब्या आहेत. आता दुसऱ्या उरलेल्या कोलंब्या मी आता फ्राय पॅनमध्ये तुम्हाला दाखवते. थोडंसं तेल घालूया आणि थोडंसं बटर. आपण आता या कोलंब्या दुसऱ्या मी करून दाखवते. पण या कोलंब्या ज्या आहेत त्या अशा ठेवायच्या, फाडल्या तिथून आपण अशा ठेवायच्या. अशा पद्धतीने आता या दुसऱ्या कोलंब्यावरती मी उरलेला मसाला असा वरून टाकलेला आहे. आता याच्यावरती आपण झाकून ठेवायचं आणि मीडियम टू हायवरती ठेवून द्यायचं. झाकून ठेवायचं म्हणजे चांगल्या शिजतील पण. म्हणजे लहान मुलांना द्यायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने द्या. पलटी मारून घेऊया. पलटी मारून घेते. फिरून घ्यायचं म्हणजे, आणि मग तुम्ही त्या जाळीवरती ठेवा. आधी पलटी मारून पुन्हा झाकण लावून त्यांना चांगलं शिजवून घेऊ. लहान मुलांना द्यायचं असेल अशा पद्धतीने हे करा. मीडियम टू लोवरती ठेवून ह्या चांगल्या बघा. आपलं हे आता झालेलं आहे. आता आपण जाळीवरती ठेवून भाजून या जाळीवरती आता मी या ठेवते. ह्या बघा इथे जाळीवरती अशा पद्धतीने आता याच्यावरती ठेवून घेतले आणि बटर टाकून घेतले. आता फिरून घेतलेले आहेत. मस्तपैकी आपल्या तंदूर झालेल्या आहेत कोलंब्या. झालेलं आहे. आपण गॅस घालून घेऊ.
आणि आता मी पॅनमध्ये करून शिजून मग नंतर ह्या केलेल्या आहेत आणि या अगोदर केलेल्या आहेत त्या बघा, ह्या अशा झालेल्या आहेत आपल्या कोलंबी तंदुरी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. प्रकारे खाण्यासाठी तयार आहे प्रॉन्स तंदुरी, कोलंबी तंदुरी. तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त झालेली आहे, एक नंबर. तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.